श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, कधी कधी आयुष्याच्या वहीत काही पाने अशी येतात जी आपण स्वतः लिहिलेली नसतात, पण ती पुसताही येत नाहीत. कर्जाचं एक पान, हप्त्याचं दुसरं पान, उधारीची तिसरी नोंद आणि प्रत्येक पानाच्या शेवटी एकच प्रश्न, हे सगळं कधी संपणार? जर आज तुम्ही याचं प्रश्नासोबत जगत असाल तर काही क्षण इथे थांबा. हा व्हिडिओ फक्त ऐकू नका, तो तुमच्या मनाला टेकू द्या. कारण कर्जाने खिसा रिकामा होण्याआधी माणसाच्या मनातील शांतता रिकामी होते. सकाळी उठल्यावर पहिला विचार देवाचा नसतो, आज कोणाचा फोन येईल, आज किती पैसे द्यायचे आहेत, या महिन्याचा हप्ता कुठून भरणार, मुलांच्या फीचं काय, घर खर्च कसा भागणार, असे प्रश्न डोक्यात फिरत राहतात. आणि रात्री शरीर थकून अंथरुणावर पडतं, पण मन मात्र अजूनही हिशोबाच्या वहीत बसलेलं असतं. एक आकडा कमी करतो, दुसरा वाढतो. एक देणं फेडण्याचा प्रयत्न करतो, दुसरं दार ठोठावत असतं. अशा वेळी माणसाला पैशापेक्षा आधी गरज असते ती एका गोष्टीची, मी या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो या विश्वासाची. आणि म्हणूनच आज आपण श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाकडे वळत आहोत. मंत्र म्हणजे आकाशातून पैसा पडणारी जादू नाही. मंत्र म्हणजे संकटाच्या काळात मनाचा हात धरून ठेवणारा आधार आहे. मन घाबरलेलं असताना निर्णय चुकतात. मन शांत झालं की पर्याय दिसू लागतात, आणि पर्याय दिसू लागले की मार्ग तयार होऊ शकतो. म्हणून डोळे मिटा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि तुम्ही तुमच्या मनावर असलेलं कर्ज स्वामींच्या चरणी ठेवत आहात अशी भावना करा. पण त्यासोबत एक प्रार्थनाही करा, स्वामी मला फक्त संकटात सुटका नको, संकटाला सामोरे जाण्याची बुद्धी द्या. ही प्रार्थना खूप मोठी आहे, कारण कधी कधी परिस्थिती बदलण्याआधी आपली दृष्टी बदलते. जिथे काल भिंत दिसत होती तिथे आज एखादी छोटी वाट दिसू शकते. जिथे काल अशक्य वाटत होते तिथे आज एखादा उपाय सुचू शकतो. जिथे काल हात टेकले होते तिथे आज पुन्हा प्रयत्न करण्याची इच्छा जागी होऊ शकते. याला आज श्रद्धेची पहिली पहाट म्हणता येईल. कर्जात असताना स्वतःला दोष देत बसू नका. जर चूक झाली असेल तर मान्य करा ती. जर चुकीचा आर्थिक निर्णय घेतला असेल तर त्यातून शिका. जर खर्च जास्त झाला असेल तर त्यावर लगाम घाला. जर उत्पन्न कमी असेल तर नवीन कौशल्य किंवा कामाचा मार्ग शोधा. जर परिस्थिती गुंतली असेल तर विश्वासू व्यक्ती किंवा योग्य आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. आणि या प्रत्येक प्रयत्नामागे स्वामींचं नाम ठेवा, कारण श्रद्धा आणि प्रयत्न यांची जोडी माणसाला आतून मजबूत करते. मंडळी, कर्जाची रक्कम तुमच्या नावापेक्षा मोठी नाही. कर्जाचा हप्ता तुमच्या स्वप्नांपेक्षा मोठा नाही. आज तुमच्या हातात पैसा कमी असेल, पण तुमच्या हातात अजूनही दोन अमूल्य गोष्टी आहेत, वेळ आणि प्रयत्न. आणि त्यांना योग्य दिशा मिळाली की परिस्थिती हळूहळू बदलू शकते. म्हणून आजपासून एक वाक्य मनात कोरून ठेवा, मी कर्जात आहे पण मी कर्ज नाही. मी ही ओळ पुन्हा पुन्हा म्हणा, मी अडचणीत आहे पण अडचण मी नाही. आणि शेवटी माझ्या परिस्थितीपेक्षा माझी जिद्द मोठी आहे. आता पुन्हा स्वामींचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. या नामाचा प्रत्येक उच्चार मनातल्या भीतीवर हलक्या हाताने फुंकर घालत आहे अशी भावना करा. तुमच्या घरात कदाचित आज पैशाची कमतरता असेल, पण घरातला विश्वास कमी होऊ देऊ नका. मुलांसमोर सतत चिंता व्यक्त करू नका. त्यांना सांगा आपण अडचणीत आहोत पण आपण प्रयत्न करत आहोत. कारण मुलांना वारसा म्हणून फक्त पैसा देण्यापेक्षा संकटात उभं राहण्याची वृत्ती देणं मोठं असतं. आणि कदाचित एक दिवस हेच मूल मोठं होऊन म्हणेल, त्या कठीण काळात माझ्या आईवडिलांनी हार मानली नाही, हीच तुमची खरी कमाई असेल. आज कर्जाच्या ओझ्याने डोकं खाली झुकलं असेल, पण स्वामींच्या नामाने तेच डोकं पुन्हा उंच करा. कारण संकट तुमच्या दाराशी आलेलं आहे, तुमच्या आयुष्याचा मालक बनलेलं नाही. आता शेवटी काही क्षण फक्त नामस्मरणासाठी द्या. हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. हा मंत्र ऐकतानाच तुम्हाला काहीतरी अशी कल्पना सुचेल जी तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी मदत करेल. या भक्ताच्या मनातील भीती हलकी करा स्वामी, असे स्वामींना प्रार्थना करा. त्याला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, मेहनतीला दिशा द्या, नवीन उत्पन्नाचे मार्ग शोधण्याची क्षमता द्या. चुकीच्या निर्णयापासून माझे रक्षण करा. ज्यांच्याकडून मदत मिळू शकते त्यांची योग्य वेळी भेट घडू द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
माझ्या मनातला सगळं संपलं हा विचार काढून टाका. त्याच जागी एकच वाक्य ठेवा, अजून सगळं संपलेलं नाही. कारण जिथे आशा जिवंत असते तिथे प्रयत्न पुन्हा जन्म घेतात आणि जिथे प्रयत्न पुन्हा सुरू होतात तिथूनच परिस्थिती बदलण्याची शक्यता जन्माला येते. आणि म्हणूनच कधीही आपल्यापेक्षा समस्या मोठी नसते. ती आपल्या अंतर्मनातून एका भीतीपोटी आपण ती समस्या मोठी करू शकतो. जर तुम्ही स्वामींचा हा मंत्र संपूर्णपणे नीट ऐकला आणि त्याचे श्रवण केले, नामस्मरण केले तर नक्कीच तुमचे कर्ज फिटू शकते आणि त्यातून तुमची सुटका होऊ शकते. नुसतेच कर्ज फिटू शकत नाही तर तुमची प्रगतीही उत्तरोत्तर होत जाईल, हे मात्र नक्की आहे. कारण स्वामींच्या मंत्रातच अतिशय शक्ती आहे. अशक्य ते शक्य करून दाखवण्याची ताकद स्वामींच्या मंत्रात आहे. आणि म्हणूनच मंत्र संपूर्ण ऐका. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही
आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय
धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय
धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय
धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय
धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय
धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः. ओम श्री स्वामी